वाशिम जिल्ह्याला प्रगत आणि आदर्श बनवण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज वजा पालकमंत्री दत्तात्रय भरणे। महाराष्ट्र दिनाचा 66वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। महाबीजच्या 4 नवीन उत्पादनांचे लोकार्पण। वाशिम जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे। शेती, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रांत संतुलित प्रगती साधून वाशिम जिल्ह्याला राज्यात एक आदर्श जिल्हा म्हणून ओळख मिळवून देऊया, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले। महाराष्ट्र दिनाच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या सोहळ्याला विधानपरिषद सदस्य किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी क्षेत्रात जिल्ह्याला बळ देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते महाबीजच्या 4 महत्त्वपूर्ण उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आले। यामध्ये RVSM सोयाबीन वाण, निमास्त्र कीड नियंत्रक, महास्पीड विघटक आणि महाबीज कर्बमापक यंत्राचा समावेश आहे। खरीप हंगामासाठी 4 लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन पूर्ण झाले असून खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली। आरोग्य क्षेत्रात वाशिम जिल्ह्याने राज्यात सातत्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे। जिल्ह्यात लवकरच कॅथलॅब सुरू होणार असून 50 खाटांचे क्रिटिकल केअर युनिट उभारले जात आहे। महिला व बालविकास विभागात पोषण ट्रॅकर ॲपच्या अंमलबजावणीत जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे। लेक लाडकी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून हजारो लाभार्थी महिलांना लाभ दिला जात आहे। ऊर्जा क्षेत्रात मागेल त्याला सौर कृषी पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून 37,000 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणे शक्य झाले आहे। शिक्षण क्षेत्रात 16 शाळांचा PM श्री योजनेत समावेश झाला असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे। पालकमंत्र्यांनी यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरासरी 92% पावसाचा अंदाज असून प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच वाढत्या उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहू भगत व अर्चना घोळवे यांनी केले। समारंभाची सांगता पोलीस पथसंचलनाने आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटीने झाली। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।